हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आज आम्ही विष्णू सहस्रनामाचे 77 श्लोक 77 श्लोकू पळोवचे। विश्वमूर्ति महामूर्ति तो श्लोकू। विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः। विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् तै विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् म्हणस विश्वमूर्तिः महामूर्तिः विश्वमूर्तिर्महामूर्तिः महामूर्तिः दीप्तमूर्तिः महामूर्तिर्दीप्तमूर्तिः दीप्तमूर्तिः अमूर्तिमान् दीप्तमूर्तिरमूर्तिमान्। विश्वमूर्तिः महामूर्तिः दीप्तमूर्तिः अमूर्तिमान् अनेकमूर्तिः अव्यक्तः अनेकमूर्तिरव्यक्तः ते दोन्ही नावस अनेकमूर्तिः अव्यक्तः शतमूर्तिः शताननः। विश्वमूर्तये नमः महामूर्तये नमः दीप्तमूर्तये नमः अमूर्तिमते नमः अनेकमूर्तये नमः अव्यक्ताय नमः शतमूर्तये नमः शताननाय नमः। विश्वमूर्तये नमः सगळेचे विश्वाचे सर्व चराचरांतू परमात्माले अस्तित्व म्हणरी परमात्मो सर्व चराचर वस्तांतू सगळे जगत्य आशिले तागेले तो अंतर्यामी जावन म्हणरी तागेले सानिध्य आमगेले पुराय सर्व जीवाचे शरिरां भितरी आसता तशी परमात्मा विश्वव्याप्तू म्हणटाची। आता गंडकी न्हंयचे सालिग्राम आसत न्हय तांतूय स्वयं सानिध्य तागेले आस म्हणटाची। तशी जेव्हा सगळे जगत्याचे सर्व चराचरांत परमात्माले अस्तित्व अस विभूती योगांतूय परमात्माने हेंची सांगिले प्रति एक जीवांतो मुख्य जावन आशिल्ले प्रति एक गण गुंपू म्हणटा पळय तांतूय आम मुख्य जावन खंयचे खंयच्यांतो आस म्हण तो सांगता विश्वमूर्ती म्हणटाची। तशी महामूर्तये नमः महामूर्ती म्हळ्यार तागेले स्वरूप विराट स्वरूप म्हणटाची। महत्तर जावन आशिल्लें रूप आसतलो परमात्मो सर्व व्यापकत्व थंय सर्व अंतर्यामित्व विश्वमूर्तये नमः महामूर्तये नमः सर्व व्यापकत्व तागेले। तशीची दीप्तमूर्तये नमः दीप्यमान आशिल्लो परमात्मा म्हणटाची मानवकोटी प्रकाश म्हणटाची। परमात्माल प्रकाशो सूर्या मेळचे शिवाय परमात्माक स्ವಂತ प्रकाश आस स्ವಂತ तेजस तागेले प्रकाश ताणे सूर्याक चंद्राक नक्षत्राक अग्नीक पळय दिलेले। तशी स्वयं प्रकाश आशिल्लो तेजोपुंज रुपाचो परमात्मो ताका दीप्तमूर्ती म्हणटाची।
तेची 15 अध्यायांत परमात्मान सांगितले न तद्भासयते लोको न शशांको न पावकः खै यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम खै चमकलर वापस जैना की तसल मेगेल धाम आणतो न तद्भासयते सूर्य तै सूर्युना तै नक्षत्रना तै चंद्रुना तै अग्निना जलरीत्या लोकांत केदनाय उजवाडूची कोणाला उजवाडतो परमात्माला उजवाडू तशें ताका दीप्त मूर्ती म्हणटाची अमूर्तिमते नमः अमूर्तिमते देहना तक्का खंयची देहना आतां रामकृष्ण जावन येता देहना आशिल्ले ताका साकार रूपी नहीं वेतो वै जलरी आमगेले बरी पांचभौतिक देहना त्रिगुणात्मक शरीर तक्कना तश्चावनो परमात्म अमूर्तिमते नमः ज्ञानानंदमय स्वरूप कहता गेले ताका आमगेले म्हणके देहनी ना तशें ताका अमूर्तिमते म्हणटाचे अमूर्तिमान अनेक मूर्तये नमः न एक मूर्तये न एक मूर्ती एक जिवांत सूत नहीं तो अनेक जिवांत सुचो सर्व जिवांत ते रुपार तो आसूचो अनेक अवतार घेवन आयलो जेवो ब्रह्मांडांतू पिंडांडांतू म्हळ्यार ब्रह्मांड म्हळ्यार सगळे विश्व पिंडांड म्हळ्यार देह ब्रह्मवायू समेत सर्व तत्वाभिमानी इंद्रियाभिमानी देवतेंतूय तो अंतर्यामी जावन आशिल्लो अनेक मूर्तये नमः अनेक जिवांतू आशिल्लो अव्यक्ताय नमः तो सर्वव्याप्तो तो सर्वज्ञ सर्वांतर्यामी जाल्यार व्यक्तवे तो कळतवे तो आमकां ना आतां आमगेले अंतर्यामी जावन परमात्मस जाल्यार तो आमकां अव्यक्त तो आमकां दिसूंकय दिसना तो कसलो म्हूण आमकां सांगच्याकय कळना तागेलें स्वरूप निज कसलें म्हूण सांगून पळयल कोणीय नांची खंय तर म्हळ्यार एक अपरोक्ष ज्ञान मेळिल्ले ज्ञानींकय तागेलें परिपूर्ण स्वरूप तागेलें परिपूर्ण गुण तागेलें परिपूर्ण महिम कळ्ळा म्हूण न्ही तांगेले मटा कसो एक ज्ञानानंद तागेले दुखून मेळ्ळा अपरोक्ष ज्ञान मेळ्ळी कुडलें तितले शिवाय परिपूर्ण आनंद परमात्माला कसो म्हूण पुराय ज्ञानींकय कळना तशें तो अव्यक्ताय नमः अव्यक्त तो शतमूर्तये नमः शतमूर्ती म्हळ्यार तो शंबर शत म्हळ्यार शंबर रुपार आसूच्यो म्हणून शंबरी गटले शंबरी हजारो हजार रूप म्हणटाचे मी म्हणली कुडले लेखान 100 1000 म्हूण न्ही ते अनंतानंत रुपारी व्यक्त जातलो शतमूर्तये नमः शंबर जिवांत आसून अनंतानंत रूपांत आसतलो कितले की अवतार घेवन आयलो ताजे खातीर आमी परमात्माक अष्टोत्तर शतनामान अर्चन करताची आराधन करताची सहस्रनामांत सहस्र रुपा चिंतन तागेलें आसा जाल्यार अष्टोत्तरांत तागेलें 108 रुपाचें चिंतन आमी करताची तशें परमात्मू शतमूर्तये नमः शत अननाय नमः शताननाय नमः शंबर तोंड आसतलो आतां अर्जुना ताणें विराट स्वरूप दाखयलें कितली तोंड अर्जुन पळयत आसतना ते तोंडा भितर कितले की ते दुर्योधनादी भीष्म द्रोणादी सकट कृष्णाला तोंडा वत्तर आसताची केलोजना कृष्ण ते विराट स्वरूपाचे तोंडा दुखून काराकारा चापून तोग्गू पडटा केलोजन तागेले दंता एडे शिरकून हें आमी 11 अध्यायांत वाजिताचे पळय तशी शंबर तोंड आसतलो तशें जावन ताका सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात म्हणचे तशी आनी चतुर्मुख ब्रह्माक तागेलें विराट स्वरूप सुरवे दाखयल न्हू ताणें तेदना 100 तोंड आशिल्लें दाखयल की ताणें 11 तोंड तशी ताका ब्रह्माक आनंद जरयले तशें जावन ताका शतानंद म्हूण नाम येयलें म्हूण सांगून तशी बहुशिरसे नमः सहस्र शीर्षाय नमः तशें आमी देवाक मस्त तोंड आसा म्हूण सांगून सांगचें आतां ताजे नंतरचे श्लोक पळया एको नैकः सवाहकः किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः एको नैकः सवाहकः किं यत्तत्पदमनुत्तमं एको नैकः न एकः सवः कः किं यत् तत् पदम् अनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो लोकबंधुः लोकनाथो दोन्ही नाम असतात ಒಟ್ಟುಕೊಂಡು सांगताना लोकबंधुर्लोकनाथो जता नैनतलरी लोकबंधुः लोकनाथो
माधवो भक्तवत्सलः एकाय नमः नैकाय नमः सवाय नमः काय नमः कस्मै नमः यस्मै नमः तस्मै नमः कह आशिले काय जाता किम आशिले कस्मै यत् तत् आशिले यस्मै तस्मै पदाय नमः अनुत्तमाय नमः लोकबंधवे नमः लोकनाथाय नमः माधवाय नमः भक्तवत्सलाय नमः या नामावळी. आता जे अर्थ पळया आम्ही. एकाय नमः तो एकलोच काही परमात्मो वैन मैं परमात्मो एकलो देव मळल एकलोची सर्वकर्ता सर्वधर्ता सृष्टिकर्ता पालनकर्ता लयकर्ता सकळी परमात्मो एकलो तो सृष्टी करूक ब्रह्माक ताणें नियमन केले रुद्राक लय करच्या नियमन केले सर्व तत्वाभिमानी देवतेक ते शरीरान तुले सर्व तत्वाभिमानी देवतेंक नी सर्व इंद्रियाभिमानी देवतेंक शरीर कंची नियमन कोरका म्हणून सांगून नियमन करू दिल्ला शिवाय सर्व नियमन करतलो परमात्मूची तो एकलोची रूप तक हलवू रूपश्चप्र हलवू नामश्चप्र एकक एक देवाक आम्ही सहस्रनामान आपण सहस्र रूपा चिंतन करताची जाल्यार तो पुरो एकलोची न्हय विष्णूची तो तशी आता पळोवचें गेल्यार हांगा जगत्यांत कितले की धर्म कितले की जाती तशी पुरे केला. हांगा धर्म म्हळ्यार मत विंगड जाती विंगड धर्म म्हळ्यार विंगड धर्म म्हळ्यार विनिशेधात्मक जाल्यार सामान्य जावन आमी हिंदू धर्म मुस्लिम धर्म क्रिस्त धर्म तशी पुरे सांगताची जेव तशी लेखल्यार पळय तांणी एक कंचकी एक रुपा आराधन करता कोण कंचकी एक रुपा तांणी देवदूत म्हणटाची आनी एक म्हणटा दुसरें म्हणजे तांगेले देव कोण मूल आमगेलो परमात्मा एकलोची सनातन जावन आशिल्लो देव एकलो जाल्यार देखून ताका एक म्हणचे. आतां न एक म्हणलें थंय एक म्हणल्यार कुडलेची न एक म्हणल्यार तो आजच्या एकलोच सुचो जाल्यार तो बिंबरुपी म्हणटाचे आमी पळय तागेलें प्रतिबिंब एकलो जावन आसल्यार सर्व जिवांत बिंबरुपी जावन आसतलो सर्व जीव चेतन जड चेतन जिवांत तो अंतर्यामी जावन आसतलो बिंबरुपी जावन तशें जावन ताका अनेक न एक म्हणचे. आतां सवाय नमः सव म्हळ्यार सूयते इति सव यो एक अर्थ सूयते इति सव सूयते म्हळ्यार जन्म दितलो सृष्टी करतलो तशें ताका सवाय नमः सृष्टी करता म्हळ्यार अर्थार लेखो येता अन्य अर्थ कसो न्ही म्हळ्यार सव्य सव म्हळ्यार यज्ञान आराधन करतलो ते यज्ञ संन्यासींक ग्रहस्थांक सगळे सांगिल्लें आसा विंगड ध्यान जप तप पूजा हे पुरे विंगड रितीचे यज्ञ म्हणटाचे आमी तशी सर्व यज्ञा निमती आराधन करतलो म्हळ्यार करून घेतलो तशी ज्ञानस्वरूपी जावन आशिल्ली देखून ताका सव म्हणचे. मात्र न्ही सोमयज्ञ म्हण करताची त्या सोमयज्ञाने आराधन करतलो तसलो तवय सव. काय नमः कह म्हळ्यार कोण म्हूण कोण काय कोणाला आराधन करचें आमी कोण तो म्हळ्यार रितीर पळयल्यार सर्व खंयची प्रश्न निमगेल्यार कोण म्हणून गेले सर्व शब्दान ताका आमी म्हळ्यार सांगूं येता गेले विशय सर्व शब्द वाच्य म्हणचे जगत्यार कितले शब्द आसा तितले शब्दांनी आमी परमात्मा विशय सांगूं येता तशें जावन ताका सर्व शब्द वाच्य म्हणचे. तशें जावन कोण तो म्हळ्यार कितले की विशय सांगचे कोण तो म्हूण सांगून एक दोन न्ही हलवू विशयार हलवू शब्दान आमी ताका कोण म्हूण सांगीत तशें जावन ताका काय नमः. आनी कह म्हळ्यार आनंद म्हणटाची तशी आनंद दितलो कस्मै नमः कस्मै कोण कसले कशी खंयचे प्रश्न केल्यार ताका उत्तर दिवन सरनाक तितले महामहीम कितले प्रश्न न्ही परमात्माक आमी निमगोय उत्तर दिवचें जायना तसले एक महामहीम जावन आशिल्ली देखून कस्मै नमः जावो कोण कसले इत्ते म्हूण सांगून पुराय जन अर्थ करून घेवच्याक अपेक्षा करचे. तशी कम म्हळ्यार आनंद किम म्हळ्यार अतिशय आनंद दितलो तशें जावन कस्मै नमः
तागेल विशयू तो कोण इत्ते कसल करता आमकां कशी पालन करता कसल कसल प्रश्न निमगेले रे तागे तोच येता उत्तर जावन तशी ताका कस्मै म्हणचे तशीची यत् आणि तत् म्हण आसना यत् यस्मै नमः यस्मै कस्मै कोण तो कसले यस्मै तो अशी तो तशी उत्तर दिवचें कस्मै प्रश्न यस्मै म्हळ्यार त्या प्रश्नाचें उत्तर सर्व कडेन सर्व व्याप्तो तोच सर्व सृष्टी करतरू सर्व जनाक धारण करतलो पालन करतलो सर्व लय करतलो सर्व जनाल विशय गोत्त आशिल्लो सर्वज्ञ सर्वांत अंतर्यामी जावन आशिल्लो सर्वांतर्यामी मागीर सर्व उत्तमो अशी पुराय तागेल विशय सांगू येता तशी यस्मै नमः तस्मै नमः तस्मै तत् म्हळ्यार ते आतां यत्त म्हण हांगा आशिल्ल्याक सांगलें रे तत् म्हळ्यार दूर आशिल्ले जेन्ना सांगचें तत् तें तें तत्र थंय म्हळ्यार तत् शब्द वाच्य म्हळ्यार तें दूर आतां परमात्मा आमगेल्या तुकून मस्त दूर आसच्यो आमी ताका लागून वचचे प्रयत्न करचे न्हय तशें हांव न्हू मस्त दूर आमगेल्या पशीत मस्त दूर आशिल्लो म्हळ्यार आमगेले पुराय जनाल पशी मस्त श्रेश्ठ जावन आशिल्लो न्ही जावन आमगेले भितरय आसा आमगेले भायरय आसा जाल्यार परमात्मो देशान कालान गुणान तागेले मस्त विशय सांगू जे देखून ताका अनंतानंत गुणरूपी म्हूण म्हणटाचे आमी तशें जावन तत् म्हळ्यार तो म्हळ्यार खंयची तो आस जे आमगेले पशी तो श्रेश्ठ जावन आसा तो कोण म्हूण आमी सोदुका तशें जावन ताका तस्मै नमः म्हणचें पदाय नमः पद म्हळ्यार पदवी पदवी खंयची पदवी कडेरी आमी खंय वचून पावताची खंयची जाग्यार वचून पावतात त्या पदवी म्हणटाची कडेची आश्रय लास्ट डेस्टिनेशन ऑफ सोल लास्ट डेस्टिनेशन जिवात्माल कडेची आश्रय सर्व जिवात्मा कडेर वचून कोणाले पावताची म्हळ्यार मोक्ष दितल परमात्माले वचून पावताची मोक्ष म्हळ्यार जागे वचून पावताची तशें जावन ताका पदाय नमः म्हणचें अनुत्तमाय नमः न उत्तमः परमात्माल पशी उत्तम श्रेष्ठ पर म्हळ्यार कोणय ना आशिल्ली देखून ताका अनुत्तमः म्हणचें आनी सर्व जिवान मुमुक्षू जिवान हांगाची जीवन करूंक आमगेलें जीवन म्हळ्यार मनुश्य जन्म जन्मा आयलीची अशी जाली तशें जालें तेजें जीवन म्हणलें जालें न्ही जेवन मनुश्य जन्म कसले मेळटा आमी कसल्याक प्रयत्न करका म्हणून गोत्तसून मोक्ष मेळूंक प्रयत्न करतले जिवांक मुमुक्षू म्हणटाची ते मुमुक्षू जन कोण आसाची मुमुक्षू साधक कोण आसाची तांणी पावका जल्लो तसलो विशेष आनंद दितलो सर्वोत्कृश्ट जावन आशिल्ले परमा जावन आशिल्ले परमात्माक अनुत्तमः म्हूण म्हणटाची लोकबंधुवे नमः लोकबंधू समस्त जिवाक बंधू खंयतो बंधू म्हळ्यार दोन अर्थार वयता बंधू म्हळ्यार प्रीती करतलो तशी म्हळ्यार बंधू म्हणचे कोणाक कोण आमगेले हित सुख अपेक्षा करतात पळय तांणी आमगेले बंधू अनेक बंधू आसा आमकां बंधनां घालतले पळया आमी आतां चेडूं आमगेले बंधू बांधव आमकां माया मोह म्हळ्यार बंधनां तो घालताचे तशी परमात्मो सगळे लोकांक बंधनां घालतलो म्हळ्यार अर्थ हांगा सगळे लोकां बंधनां घालचे म्हळ्यार कसं न्ही सर्व लोक तागेले मायेन तो वश जावन आसता सर्व लोक मायेक वश जावन आसता तशी परमात्मो सर्व लोकांक बंधनाक घालतलो तशी लोक बंधवे नमः सर्व दोष आमगेले म्हळ्यार हांगाचे जिवाचे सर्व दोष पाप सखडी तो निवारण करता आनी ताका आमी शरण आयल्यार आमकां स्विकार करता तो तशी बंधून स्नेहितान सकडन तशें करचें आमगेले कसले लोप दोश आसो तांकां आमी प्रितीचे आसताची आमकां कसले कश्ट म्हळ्यार तांणी आमकां सहाय करताची तशी तसल जनाक बंधू बांधव म्हणचे तशी परमात्मो आमगेले सर्व दोश तो लेक्कना नाशी स्विकार करता तो आमकां आनी ताका करुणा सिंधू लोकबंधू म्हणटाचे आमी इत्याक सर्व तप्पू क्षम करता आनी आमकां उद्धार करता परमात्मो तसले परमात्माक लोकबंधू म्हणचे लोकनाथ तिनी लोकाक तो यजमानो अधिपती तशें जावन
सर्व जीवांक सृष्टी करता प्रितीन तांकां पालन करता. तसलो जगतपती जें म्हणशील परमात्माक लोकनाथ म्हणजे माधव हें नांव सुरवेक येयलां. मा म्हळ्यार रमा, धव म्हळ्यार तीक धारण केलेलो. मा म्हळ्यार ज्ञान, ज्ञान धव, धव म्हळ्यार धवळ शुद्ध ज्ञान आशिल्लो. तशीची मा म्हळ्यार हांगा आतां आमी मा कुरू म्हणटाची. संस्कृतान मा कुरू कोरनुका नाका म्हळ्यार एक विशय येता थंय. तशी मा धव तो ताका धव म्हळ्यार स्वामी, अधिपती म्हूण लेखल्यार ताका अधिपती मा ना, ताका कोणें अधिपती नाका ना. सगळे जगत्याक तो नियंत्रण करचो अधिपती जाल्यार ताका नियंत्रण करतलो कोणीय नांची. तशें जावन ताका माधव म्हणचे. आनी भक्तवत्सल, भक्तवत्सल भक्तांक भारी प्रितीन तो रक्षण करता. वात्सल्यान वत्स म्हळ्यार वासराक म्हणटाची, वत्स म्हळ्यार चरडांक म्हणटाची. ही ताका म्हळ्यार आवसूल प्रितीक वात्सल्य म्हणचे. त्या वत्सांक ती भारी प्रितीन पळयत खंय, तशें जावन तें वात्सल्य. तशी परमात्मा आवसुशी सर्व जिवांक मोग करता. तशें जावन ताका भक्तवत्सल म्हणटाची. कोणीय तागेले वयर भक्तीन प्रितीन ताका शरण येयली म्हणजे तो करगता आनी आमकां रक्षण करता. तो तागेलें सांगता आमी परमात्मा हांव तुगेलोची, तुकाचें हांव म्हाका समर्पण करून घेता. म्हगेलें कश्ट सूख पळय तुका तुगेली जबाबदारी. हांव तुका शरण येयलां तितलेची, तूं ना अशें म्हाका कोणीय ना म्हूण सांगल्यार पुरो. तो प्रितीन सलह करता खंय, म्हळ्यार पालन करता तो आमकां. तशी त्या भक्तीन प्रितीन आमी ताका पळयलें म्हळ्यार तितलेची प्रितीन तो आमकां पालन करता. वात्सल्य म्हळ्यार ताणें आमगे भितर दाखोवची प्रितीक वात्सल्य म्हळ्यार आमी तागेले भितर दाखोवची प्रितीक भक्ती म्हणटा. तशी अनन्य भक्तांक प्रितीन राखतलो परमात्मो भक्त वत्सलः म्हणटाची. आनी आतां आनी एक श्लोको पळोवया. सुवर्ण वर्णो हे मांगो वरांगश्चंदनांगदी वीरहा विषमशून्यो घृताशीरचलश्चलः. सुवर्णवर्णो हे मांगो वरांगश्चंदनांगदी वीरहा विषमशून्यो घृताशीरचलश्चलः. सुवर्णवर्णो हे मांगो वरांगः चंदनांगदी, वरांगश्चंदनांगदी, वरांगः चंदनांगदी. संस्कृतांतुले श्चुत्व संधी म्हणटाची. विसर्ग आनी च आयल्यार तैश्च म्हूण म्हळेलें एक उच्चार येता. वरांगः चंदनांगदी, वरांगश्चंदनांगदी म्हणयलें. तशें ते दोन नाम वरांगः चंदनांगदी. वीरः विषमः शून्यः घृताशीरचलश्चलः, घृताशीरचलश्चलः, घृताशीः अचलः चलः, घृताशीः अचलः चलः, घृताशीरचलश्चलः, घृताशीः अचलः चलः. तशी सुवर्णवर्णाय नमः, हेमांगाय नमः, वरांगाय नमः, चंदनांगदिने नमः, वीरघ्ने नमः, विषमाय नमः, शून्याय नमः, घृताशिषे नमः, अचलाय नमः, चलाय नमः. इतले नामावळी तागेले. आतां सुवर्ण वर्णाय नमः परमात्माक भांगरा वर्णू म्हणटाची. तशी भांगरा वर्णू, भांगरा आंबर, पितांबर, हाटकांबर सकड म्हणटाची. तशी आतां हे भांगरा वर्णू म्हळ्यार तितले एक चंद जग जग प्रकाशमान जावन दिसचे परमात्मा केन्ना मनुष्य ध्यान स्थिती अष्टांग योगा प्रकार आसन प्राणायाम असल पुरे विधी विधानान ध्यान म्हणलेले ताका सिद्ध जाल्ले समाधी स्थिती तो चमकल म्हूण जाल्यार अशी परमात्माक पळोवच्या जतके कनकवर्णाचो हेमांग म्हळ्यार सुवर्ण वर्ण तसो जाल्यार परमात्माक पळोव येता म्हण. आनी वर्ण म्हळ्यार आमी पळय कन्नड वर्णमाला, संस्कृत वर्णमाला. वर्ण म्हळ्यार अक्षर, अक्षर. सुवर्ण वर्ण म्हणजे कसो म्हण म्हळ्यार परमात्मा विशयी
भांगर म्हळ्यार अत्यंत मौल्य आसूची न्हय म्हळ्यार तशी सर्व अक्षरानं सर्व शब्दानं वाच्य जललो अत्यंत श्रेष्ठ जललो परमात्मा देखून ताका सुवर्णवर्ण म्हणचे. आतां हेमांगाय नमः परमात्माला अंगांग ते भांगरावरीची जगजगी असता म्हूण ताका वेदांत हिरण्य श्मश्रू हिरण्याननः भांगरा श्मश्रू म्हळ्यार ताका खाड मिशा सकड आस म्हणून म्हणटाची हिरण्यानन भांगरा तोंडाचो हिरण्य श्मश्रू अशी पुराय वेदांत परमात्मा सांगता. म्हळ्यार तागेली सगळी आंग भांगराचेची म्हळ्यार जगची तशी. वरांगाय नमः वा म्हळ्यार ज्ञान रम म्हळ्यार रंजन रंजयती आनंद दितलो. ज्ञान आनी आनंद तसले अंगांग आशिल्लो ज्ञानानंदमय रूप म्हणटाचे. प्राकृत रूप न्हय अप्राकृत शरीर ज्ञानानंदमय शरीर परमात्माले म्हणटात न्हू आमी तशी ज्ञानानंदमय अंगांग आसूची परमात्माक वरांग म्हणटाची. तशी चंदन अंगदिने नमः चंदनांगदिने नमः चंदन अंगदिने नमः परमात्माक गांध चंदन सकड घाल न्हू ताका आमी गंध चंदन लेपन करताची बेबे. आतां कृष्णावतारान तो कृष्णाक कुब्जा स्त्रीन ते अंगराग म्हणटा ताका गांध चंदन पुरय ताका पुशिल्लें तशें तिगेले कुरूप ताणें नाश केल्ले सगळे आमी वाजिनीची भागवतान तूं कृष्णाल काणीन तूं तशी परमात्मो चंदन अंगदिने नमः चंदन अंगाक पुसून अंगद म्हळ्यार आभरण त्या एक अंगद म्हळ्यार हाता घालचे तोळबंदी म्हणून चडती म्हणटाक अंगद म्हळ्यार तशें तुका तशी अंगदिने नमः चंदन घाल न्हू अंगाक चंदन पुसून तो अंगद म्हळ्यार आभरण घाल्लेलो सर्व आभरण जावन आशिल्लो सर्व अलंकारान सुंदर जावन दिसतलो परमात्मो तशें जावन ताका चंदनांगदिने नमः. वीरः वीरघ्ने नमः वीरः वीरघ्न वीरघ्न वीर म्हळ्यार भारी शूर वीरजन घ्न म्हळ्यार नाश करतलो. वीरांक नाश करतलो म्हळ्यार कसो न्ही वीर म्हळ्यार दुर्जनांक नाश करतात आनी भारी प्रबल जावन आसताची बेबे. आतां रावण कुंभकर्ण तशीची हिरण्याक्ष हिरण्यकशिपू पळय भारी शूरवीर तांणी बली चक्रवर्ती सकडी तसल जनाकय तो दमन करतलो जेवो संहार करतलो जेवो नियमन करतलो कशी लेखू येता वीरघ्ने नमः. तरी ते म्हणल्यार आमकां कसलें प्रयोजन म्हळ्यार आमगेल्या आंगांतू राग द्वेश पुराय असल प्रबल शत्रू आसाची. तशी कोण परमात्माक शरण येता की तसल जनाले राग द्वेश इत्यादी तो नाश करता. तशी परमात्माक वीरघ्ने नमः आमगेले अंगा भितर आसूचे आमगेले प्रबल शत्रूंक बलिश्ट शत्रूंक रागद्वेशादी कामक्रोधादी बलिश्ट शत्रूंक नाश करतलो तशें जावन वीरघ्ने नमः. विषमाय नमः संवसारांतू भव सागरांतू विषम वस्तू म्हळ्यार खंयचे अंगाचे आमी जिवाक अंग शरीर घेवन आयली कुडले ते शरिराक सूख अपेक्षा करचे ते शरीर सूख आस पळय शारिरीक सूख म्हळेलें ते भोगाचे अपेक्षा म्हळेलें तेचे विशम विशय हांगा विशम विशय परमात्माले वच्चाक आड दितलो विशय म्हळ्यार तोच. तशी परमात्माक आमी विशमाय नमः म्हणली कुडले सांसारीक विशम विशय कसलो आसा ते पुराय तो नाश करता. नामे सम ताका सरी समान कोणीय नांची म्हणून लेखतल परमात्माक न उपमा अनुपमा जावन आशिल्ले परमात्माक विशमाय नमः म्हणटाची. शून्याय नमः शून्य शून्य म्हळ्यार सामान्य अर्थ शून्य म्हळ्यार सोन्ने कांय ना परमात्मा तो शिवे तो शून्य वे न्हय तस जाल्यार हांगा शून्य म्हळ्यार कसो न्ही क्ष ऊन शून म्हणटाची. संस्कृतांत तूं क्ष आनी ऊन ಒಟ್ಟು केल्यार शून जाता. तशी क्ष म्हळ्यार आनंद ऊन करतलो तसल्यांक नियंत्रण करतलो या म्हळ्यार नियंत्रको आनंदान ऊन जावन आशिल्ले कोण जीव आमकां परम आनंद नंचिना आमी केन्नाय दुख्खांतू आसतले सर्व जीव शरीर घेवन येयले कुडले ते शरिराक ते हांगा प्रापंचीक जावन आशिल्ले सकड दुख सूख तांणी भोगूंक जाता.
म्हणताना त्यांनी आनंदहीन आनंद ऊन जीवात्मा तांकां ज्ञान दिवन नियमन करतलो परमात्माक शून्य म्हणजे ज्ञान दिवचे आणि या म्हळ्यार नियंत्रक नियमन करता श ऊन या तशी आनंदान ऊन जावन आशिल्ले जनाक ज्ञान दिवन नियमन करतलो परमात्माक शून्य म्हणजे आता आनंदान आमकां न्यूनतेचें कारण कसलें म्हळ्यार आमगेलें अज्ञान जिवाक मस्त अज्ञान आसता तेदना बाह्य सुखाची श्रेष्ठ म्हूण सांगून जीव बाह्य सुखान तो आसक्त जावन आसता जाल्यार परमात्मालीक अनुग्रह आसा म्हण जाल्यार अंतर्यांतूय सुख आसा म्हूण सांगून ताका कळटा अनुग्रह जेवका परमात्माला एक ज्ञान आमकां मेळका जाल्यार परमात्मा अनुग्रहनान अशी ज्ञान मेळना तशी अंतर्यांतूय सुख आसा म्हूण लेखून तो अंतर्मुख जावन तो परमात्माक पावूक प्रयत्न करता ह्या प्रयत्न करूंक एक कारण एक जीवा एक शरीर घेवन येईल जिवान तें शरीर साधन करून घेवन परमात्मा पावका म्हण जाल्यार परमात्मा अनुग्रह त्या जिवात्मा वयर आसूं तशी परमात्मा अनुग्रहानाची परमात्माक साधनेन पावच्या प्रयत्न करता तशी प्रयत्न करूं एक शक्ती दिवची परमात्माक शून्य म्हण म्हणटाची तशी घृताशी घृत म्हळ्यार तूप म्हण येता तशी घृत म्हळ्यार परमात्मो तुपाची आहुती घेतलो आज्य जावन घेतलो त्या गोतस पुराय जना तशी उदकान तर्पण घेता तुपान आज्य म्हळ्यार आहुती घेता आज्यान जेवो घृताशी म्हळ्यार ताका कसले घृत आशी कसले आशी नानतिलो परमात्मो दिकून आशी ना ताका परमात्माक तशें जावन ताका घृताशी म्हूण येता आनी वरलेले नाम आमी फायच्या दिसाचे विष्णू सहस्रनामा पळया आजी सांगिल्ले सर्व परमात्माले चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।